भिवंडी मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे। मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्यात। अनेक ठिकाणी मतदार यादी आणि मतदान कार्ड यांच्यामध्ये तफावत असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले असून याबाबत मतदारांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे। त्याचप्रमाणे मतदारांनी थेट निवडणूक मतदान केंद्र अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब देखील विचारलाय। एका गृहसंकुलातील जवळपास 70% मतदारांची नावं गायब झाल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भिवंडीतून ही महत्त्वाची बातमी समोर येते। भिवंडी मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालेला आहे। मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याच्या नागरिकांनी तक्रारी देखील केल्या आहेत। तर आपण पाहतोय अनेक ठिकाणी मतदार यादी आणि मतदान कार्ड्स यांच्यामध्ये तफावत असल्याचा देखील आरोप होतोय। त्यामुळे आता अनेक मतदार हे मतदानापासून वंचित राहिलेत आणि याबाबत मतदारांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे। मतदारांनी थेट निवडणूक मतदान केंद्र अधिकाऱ्यांना घेराव घातलेला आहे आणि त्यांना जाब देखील विचारला। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल वैद्य थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते भिवंडीमधून। भिवंडी मतदारसंघामध्ये मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ निर्माण झालेला आहे। नेमकं या ठिकाणी काय घडलंय? आज सकाळपासून आम्ही भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतो आहे। याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे तो आम्हाला दिसून येत आहे। सध्या मी भिवंडी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत कल्याण पश्चिम जो विधानसभा मतदारसंघ आहे इथला एका मतदान केंद्रामध्ये उभा आहे आणि आपण इथे बघू शकतो कशा प्रकारे हे निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय आहे आणि या ठिकाणी ज्यांची नावं जी आहेत यादीतून गायब झालेली आहे या सर्वांची जमा झालेली आहेत आणि काही वेळापूर्वी त्यांनी हे जे कार्यालय आहे या ठिकाणी घेराव घालून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे। प्रचंड संतप्त जागा झालेले आहेत। काय आपलं म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे त्यांनी एक सिरीज कार्डची बंद केली आहे। ही सिरीज बंद केल्यावरती त्याची इन्फॉर्मेशन द्यायला काय प्रॉब्लेम होता? जर इलेक्शन कमिशन करोडो रुपये खर्च करते की वोट करा आणि पॉलिटिशियनला बरोबर घेऊन वोट करायला सांगते, तर एखादी सिरीज बंद केली आहे तर तुम्ही टीव्हीवर दाखवा की ही सिरीज बंद आहे, तुम्ही अपडेट करा। ही इन्फॉर्मेशन आज लोकांना कळते की सिरीज बंद आहे। त्यामुळे हे कितीतरी 30-40% लोकांचं मतदार होत नाही। यातील एका गृहसंकुलामधल्या 70% जे नागरिक आहेत मतदारांची नावं गायब झाली। आमच्या रॉयल रेसिडेन्सीमध्ये 306 फ्लॅट आहेत। जवळजवळ 70% लोकांचं नावच नाही आहे, नावं डिलीट झाली आहेत। ओके, त्यांना विचारलं आधार कार्डला ग्राह्य धरून तुम्ही करून द्या, म्हणतात आधार कार्डचा काही उपयोग नाही, केवळ आणि केवळ इलेक्शन कार्डच आहे आणि इलेक्शनच्या कोणत्याही यादीमध्ये नावं नाही आहेत आमची। पण प्रचंड संताप जो आहे इथला नागरिक व्यक्त करतात। इच्छा आहे की आता जेवढे जमले लोक आहेत ज्यांच्याकडे कार्ड आहेत त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा आणि जे काही त्रुटी असेल तर मधल्या गॅपमध्ये ते भरून काढतील, पण त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा। पण एकूणच आपण बघू शकतो कशा प्रकारे प्रचंड संताप जो आहे या ठिकाणी व्यक्त करतात नागरिक। नक्कीच विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय भिवंडीमध्ये मतदारांनी एकच गोंधळ घातलेला आहे कारण त्यांच्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालाय। आता हा गोंधळ नेमका कसा सोडवला जातो हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे।